ਚੱਲੇ ਤੂੰ ਮੁੰਝੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਸਾਈਕਲ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ 3 2 1 गो पेडल मार। स्नेहसंमेलनाविषयी शाळेची भूमिका तुम्हाला माहितीच आहे, ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं हे मुलंच ठरवत असतात. स्नेहसंमेलनात वेशभूषेवर खर्च केला जात नाही. मुलांकडे असणारे कपडे वस्तू वापरून वेशभूषा केली जाते. कपडे भाड्याने आणले जात नाही. उत्कृष्टतेचा आग्रह नसतो, त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय कार्यक्रम सादर केला जातो. अचूकतेचा आग्रह नसल्यामुळे कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा निखळ आनंद मुलं घेतात. त्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो. तोच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जी आपल्या रोजच्या जीवनाचा अंग बनलेली आहेत त्या वाहनांचं आपल्यासाठी खूप महत्त्व आहे आज. पण मग वाहने नसती तर अशी आपण कल्पनाच आज करू शकत नाही आहे. ती आपल्या खूप जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. पण त्याच्यामुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी, अपघात या बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहे. पण त्या टाळण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळणे, वाहन चालवताना जागरूक असणे, इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवणे अशी उत्तरे आपण त्याच्यावर नक्कीच शोधू शकतो. मुलांनी जी उपक्रम केलेले आहेत त्याबद्दल आता आपण थोडक्यात बघूया. स्नेहसंमेलनासाठी विषय ठरल्यानंतर वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात. त्या अंतर्गत मेळा बस स्थानकाला बालवाडी 2च्या मुलांची भेट झाली. मेळा बस स्थानक बघायला सगळी बालवाडी 2ची मुलं बसने गेली होती. मेळा बस स्थानक बघायला गेल्यानंतर त्यांनी तिथे ऑफिसमधले काका, कंडक्टर, ड्रायव्हर, बुकिंग ऑफिस, तेथील सगळ्या ताई या सगळ्यांशी आपल्या मुलांनी गप्पा मारलेल्या आहेत. खूप छान गप्पा मारल्या. नंतर त्यांनी शिवशाहीमध्ये बसण्याचा आनंदसुद्धा घेतला आहे. जेव्हा मुलांशी गप्पा मारल्या तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच मुलांनी बसमध्ये बसल्याचा म्हणजे प्रवासच केलेला नाही आहे. त्यामुळे खूप जणांना मजा वाटली बसमध्ये बसल्यावर. तो त्यांनी छान आनंद घेतला. तिथे गेल्यानंतर मुलांनी जी काही निरीक्षणं केली ती म्हणजे तिथे पोलीस ताईदादा होते. वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती. त्यात खाऊचं, रसाचं, आईस्क्रीम, पाण्याच्या बाटल्या. खूप माणसे जा ये करत होती. त्यांच्याकडे खूप सामान होतं. ही सगळी निरीक्षणं मुलांची आहेत. वेगवेगळ्या गावाच्या नावांच्या पाट्या देखील मुलांनी स्वतः वाचल्या आहेत. बुकिंग ऑफिस चौकशीमध्ये स्वतः जाऊन चौकशी करून गप्पा मारलेल्या आहेत. त्याचबरोबर शेत आणि बैलगाडी बघायला मुलं जलालपूरला गेली होती. गाडीतून मुलांनी झाडं, घरं, इमारती, पेट्रोल पंप हे सगळं बघितलं. गोदावरी नदी बघितली आणि भाताचं शेतही बघितलं. शेतातून त्यांनी पायवाटेने जाण्याचा पण आनंद घेतला. तिथे पायवाटेने जाताना त्यांना बगळे पण दिसले. आणि शेतात गेल्यानंतर तिथे गाय होती, ती पेरूच्या झाडाला बांधली होती. म्हणजे मुलांनी इतके बारीक बारीक सगळी निरीक्षणं करून ताईंना वर्गात येऊन आठवणीने सगळी निरीक्षणं सांगितलेली आहेत. पेरणी बघितली. मुलांनी बैलाला हात लावून बघितला आणि त्याला पाणी पण प्यायला दिलं. असं खूप सारी निरीक्षणं आहेत. ती निरीक्षणं आम्ही गटावर नक्की टाकू. नंतर त्या काकांनी बैल त्या गाडीला झुंपले आणि त्यानंतर त्या बैलगाडीमध्ये सगळ्या मुलांना मोठी चक्कर मारून आणली. तो सुद्धा आनंद मुलांनी घेतलेला आहे. मुलांनी काढलेले बैलगाडीचे चित्र बघूयात. बरीच आहेत, ही थोडीशी आहे. आपण एका पालक सभेला सगळी चित्र बघूयात. काही मुलांनी ट्रॅक्टरवर देखील चक्कर मारली आणि हे पालकांमुळे शक्य झालेलं आहे. म्हणून पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यानंतर सातपूरचं अग्निशमन केंद्र, तिथे सुद्धा मुलांची भेट झालेली आहे. प्रत्यक्षात मुलांनी आगीचा बंब कसं काम करतं त्या काकांनी थोडक्यात त्यांना तिथे माहिती पण सांगितली. ते मुलांनी बघितली. घंटेचा आवाज, आता नवीन गाडीचा जो आवाज आहे तो आवाज, हे सगळं मुलांनी तिथे जाऊन प्रत्यक्षात अनुभवलं आहे.
चाकावर चालणारी काही यंत्र पण बघितली. हे चित्र आहेत मुलांनी काढलेले आगीच्या बंबाचे. त्याचबरोबर चाकावर चालणारी यंत्रे बघितली, जसे की क्रेन, डंपर, बुलडोजर, रोड रोलर, मिक्सर. वेगवेगळी काढलेली चित्रे, सगळ्या वाहनांची चित्र आहेत. याच वाहने विषयाअंतर्गत काही मुलाखती पण मुलांनी घेतलेल्या आहेत. बरेच काही प्रश्न असे आहेत की जे आपण खरंच कल्पना नाही करू शकत, असे प्रश्न मुलांनी मुलाखतीत विचारलेले आहे. त्याच्यात पहिली मुलाखत घेतली ती मानकर काका, आपले जे शाळेसाठी व्हॅन चालवतात, त्या मानकर काकांची मुलाखत घेतली मुलांनी. तर काकांची मुलाखत घेताना मुलांनी काही प्रश्न विचारले, ते मी थोडक्यात सांगते. काका, तुम्ही किती तास व्हॅन चालवतात? कधीपासून शाळेसाठी व्हॅन चालवतात? व्हॅन का चालवतात? व्हॅन चालवायची तुम्हाला प्रॅक्टिस होती का? तुम्ही छोटे होते तेव्हा पण गाडी चालवत होते का? गाडी चालवत असताना पुस्तक वाचता येते का? काका, तुम्ही किती वेळा हॉर्न वाजवतात? तुम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा कोणत्या शाळेत आणली होती? असे खूप बरेच प्रश्न आहे, 15-20 प्रश्न आहेत, त्यातले काही थोडक्यात सांगितले. आणि मानकर काका वेगवेगळ्या शाळांसाठी आणि आपल्या शाळेसाठी 25 वर्षापासून व्हॅन चालवतात. त्याचबरोबर मुलांना चिन्मय दादा भेटायला आला होता. तो पायलट होता आणि त्यांनी मुलांशी खूप छान गप्पा मारल्या. त्यांना समजेल अशा भाषेत माहिती सांगितली, व्हिडिओ दाखवला आणि फोटो दाखवले. त्याला पण मुलांनी खूप छान प्रश्न विचारले. तर काही प्रश्न मी वाचून दाखवते तुम्हाला. विमानाचे पंख हलत नाहीत तर विमान कसे उडते? किती तास काम करतोस तू? इतके तास प्रवास करून थकतोस का? तुझे हात दुखतात का? विमान किती मोठं असतं? विमान खाली उतरल्यावर त्याला टायर असतं का? किती टायर असतात? तुला विमान चालवताना भीती वाटत नाही का? शिकलेली मुलंच विमान चालवू शकतात का? तू शाळेपर्यंत कसा आलास? मुलांना वाटलं होतं दादा विमानात बसून आला की काय. विमानाला आग लागते तेव्हा पॅरेशूट असतं का? आग लागल्यावर शिडीने खाली उतरतात का? आग लागल्यावर विमान बंद पडते का? तुझ्या विमानात क्रॅशचे बटन आहे का? तुला विमान चालवताना गुदगुली होते का? पुस्तक वाचून विमान उडवायला कसं शिकायचं? आणि एका मुलाचा छान प्रश्न होता की विमानापेक्षा जर ट्रेन उडाली असती तर खूप लोकांना उडायला मिळालं असतं. असे बरेच प्रश्न आहेत, ते आपण एकदा पालक सभेत घेऊयात. आपण आता आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार, मी अन्विता. आज तुम्हाला समजलेच असेल की या स्नेह संमेलनातला विषय वाहने आहे. हो, आणि आम्ही जे जे उपक्रम केले त्याची माहिती तुम्ही बघितलीच आहे. अगं हो, पण आता आपल्यालाही गाडीत बसून जायला हवं. चल मग जाऊया. भुर्र. चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी. थोड़े आगाड़ी, थोड़े पिछाड़ी, थोड़े आगाड़ी, थोड़े पिछाड़ी.
चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। चुन्नू छबीले, मुन्नू हटीले, मखमल की टोपी, छोटू रंगीले, लल्लू बटाटा, लल्ली टमाटा, कामा बनेंगे गट्टू गठीले, पेट में इनके लंबी सी दाढ़ी। चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। उम्र में कच्चे ये छोटे बच्चे हैं, भोले भाले हैं सीधे सच्चे। उम्र में कच्चे ये छोटे बच्चे हैं, भोले भाले हैं सीधे सच्चे। ठानेंगे जो भी करके रहेंगे, ये अपनी धुन के हैं पूरे पक्के, कोई न समझे इनको अनाड़ी। चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। ढोल्या आशा, नुसताच काय बसलाय, एवढं काम बाकी आहे, तू हे जणू विसरलास. अरे हे काय म्हणतोयस? अगं काल ताईंनी कवितेच्या ओळी घेतल्या होत्या, त्या आठवत होतो. अजून अशा कविता तुला ऐकायच्या आहेत का? चल मग माझ्या बरोबर. नमस्कार, माझे नाव गोविंद आहे. आज मी बैलगाडीबद्दल सांगणार आहे. बैलाची गाडी वाहन जुने, कडून येईल खडखड आवाजाने. बैलाच्या मानेवर सदाचे वाहन पहिले, ते शेतकऱ्याचे. खटखट खटखट खटारा बोले, बैल माझे किती चांगले. हायत मैतर माझ्या जीवाचे, पोळ्याला करतो लाड त्याचे. नमस्कार, माझे नाव काव्या रवी लाटे. आज मी तुम्हाला टांगाबद्दल बोलणार आहे. टप 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 आवाज कुणाचा, हा तर टांगा आला घोड्याचा. काठ्याची गादी बसायला असे, डोक्यावर चप्पन लागेल कसे. चातकाच्या भीतीने घोडा पडे, टांग्यात बसायला तयार मुले. टप 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 टांगा येतो, वा बाजूला असे सांगतो. घोड्याच्या डोक्यावर छान तुडा, धावत जातो तुमच्या घरा. नमस्कार, माझे नाव गौरांगी आहे. आज मी रिक्षा बनली आहे. भुरभुर भुरभुर करत जाते, 3 चाकी रिक्षा मला आवडते. गाव असं मोठा की असं छोटा, तिघांना घेऊन पत्ते पटापटा. भुरभुर भुरभुर रिक्षा येते, 2च माणसे घेईल मते. लहान थोरांचा मोठा आधार, मीटर टाकून करू रस्ता पार.
नमस्कार, माझे नाव गीतिका आहे. आज मी मारुती गाडी बनली आहे. मारुती गाडी राजकन्याबाई, लाल पांढरे निळंगडेले, मऊ मऊ सिटीचा आकार छोटा, नकळत सांगते कुटुंब कोयटा. पो 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 मोटार बोल, रस्त्यावरून आयटी चाले, रुबाब तिचा फारच फार, बघतच रहा सुंदर कार. नमस्कार, माझे नाव अत्रेय आहे. आज मी एक कविता म्हणणार आहे. कुक्कू गाडी ही चिमुकल्यांची, अगीन गाडी ही मोठ्यांची, 12 डब्यांसह मारते भरारी, पोटात भरते माणसे सारी. झुकझुक इंजिन बोले, लवकर लवकर गावी निघाले, शिट्टी फुंकतो पाणी पितो, नवी नवी गावे बघून येतो. माझे नाव वेदश्री आहे. आज मी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहे. गगन भरारी विमान घेई, हवाई सुंदरी चॉकलेट देई, ढगांना कापत पळ भरभर, वेळ नका दौडू सांगे पळ भर. गर 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 विमान येते, 24 तासात लंडन येते, आकाशात पखरू जणू उडते, वर खाली करत राहते. नमस्कार, माझे नाव दयानंद साक्षी चव्हाण आहे. झिप झिप जाई भरभर कुठेही, नाजूकपणा ठाऊकच नाही, सैन्याची शिस्त सारी तिजवर, डोंगर वाटेने जाई भरभर. नमस्कार, माझे नाव स्मिता अविनाश चव्हाण आहे. आज मी शिराची होळीबद्दल बोलणार आहे. शिराची होळी अत्यशोतीशी, पाण्यातून जायला मदत वाराची, पण रवीच माणसांना आरसा देते, पैल तीरावर अलगत नेते, जीवन नैया करे अपार, पवनपुत्राला करू नमस्कार. नमस्कार, माझे नाव कबीर आहे. आज मी पायांबद्दल बोलणार आहे. आपण फिरतो जातो, गाई नाही आम्हा सांगतो, वाहन फारच छान, फॅनचे बिन पैशाचे अनाकाचे. नमस्कार, माझे नाव प्रताप. नमस्कार, माझे नाव दुर्वा. आल्या अशा आपण किती प्रकारच्या गाड्या बघितल्या आहेत आणि आपले मित्र मैत्री पण छान काव्य वाचन करत्या. हो, तर तुला एक कोडा विचारू का? विचार की, याच्यात काय आहे एवढं? चाकाशिवाय काही चालत नाही माझे, पाण्यात फिरते, सरसर जाते, हवे त्या ठिकाणी भरभर पोचते, ओळखा पाहू मी कोण? होडी. बरोबर. चल मग होडीत बसून मस्त फिरायला जाऊ. चल की. दर्याभरी आमची बोले होरी, घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही जातीचे कोली. दर्याभरी आमची बोले होरी, घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही जातीचे कोली. वादळ सोमार नाही तर पावसाच्या धारा,
नाचे धुकीच भिनारा दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही जातीचे कोली खंडू देवाचा लावून भंडारा ओ त्यावर भरवसा ठेवून शिसारा बादल वाऱ्यांची गाठून किनारा दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही जातीचे कोली दर्या सागर हाय आमचा राजा ज्याचे जीवावर आम्ही करताव मजा हे नारळ पुनवेला नारळ सोन्याचा सगळे मिळून मान देताव दर्याचा दर्यावरी आमची डोले होरी घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही जातीचे कोली माझे नाव अयाश. नमस्कार, माझे नाव श्रावी. मला एक स्वप्न पडले होते. कसले रे? अगं जेसीबी माझ्याशी बोलत होता. मी पण त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. हे शक्यच नाहीये. जेसीबी एक यंत्र आहे, ते बोलूच शकत नाही. चल मी तुला दाखवतो. हा आवाज कसला आहे? अरे तिकडून ट्रक येत असेल. नाही तिकडून ट्रॅक्टर येत असेल. नाही रे, बस येत असेल तिकडून. अरे नाही ते बघ. नाही क्रेन येत असेल. हा जेसीबी एकटाच कसा आला? एकटाच म्हणजे त्याचा ड्रायव्हरच नाहीये. असं कसं असेल? असू शकतं बरं का. आता तर स्वयंचलित वाहने आली आहे. चल पलीकडे जाऊन बघू. चालू आहे ना. त्यांना ना ते गोंधळ. खरंच याच्यात लाईव्ह नाहीये. आपण त्यालाच विचारू तो कसा आला ते. AI चा वापर केला असेल. बघू तरी या. हाय जेसीबी. हाय. AI चा वापर केला असेल का? तुला बोलता येतं? हो तर. अरे पण तू अशा रस्त्यात नको उभं राहू. इकडून गाड्या येतात. ओके. अरे थांब, मागे भिंत आहे. थँक
तुला बोलता येतं कसं? तू कार्टून मधला आहेस का? मग तू जादूचा आहेस का? नाही, मी एकदम खरा आहे. मी बोलणारा रेसिपी आधी कधीच नव्हता बघितला. मी पण मला दाखव ना तू कसं बोलत असते. आम्हाला सगळ्यांना दाखव. हा ओके. बघा हा 1 2 3. याच्यात तर माणूस निघाला. याच्यात तर माणूस निघाला. मग तुम्हाला काय वाटलं? जेसीबी खरंच बोलतोय? जेसीबी हे यंत्र आहे. हे कसं काय बोलू शकतो? मग तू मगाशी आहे कसं केलं? केबिन मध्ये त्याचे कंट्रोल्स असतात. आम्हाला पण ते बघायचे. मग चला या केबिन मध्ये. आणि चक्कर पण पाहिजे. हा ओके, चक्कर पण मारूया. चला या मैदानात. नमस्कार, माझे नाव इरा. यंत्रामुळे किती काम सोपं झालं नाही का? इरा, पण पूर्वी कशाचा वापर करत असतील ग? प्राणी, बैलांचा वापर शेतीसाठी आणि बैलांना जुंपल्यावर प्रवासासाठी. शेत, बैलगाडी, मामाचा गा, गुन्ह्याचा आवाज. आतरेय. शिवाची बैल जोड लावील पैदला आपली कुड. डौल मोराच्या मानता डौल मानता ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा. तन सर्जाची हनम जोडी पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. त्याच्या दुनवेची गाडी धरती आबाळाची चाक त्याच्या दुनवेची गाडी. सुरव्या चंद्राची ओ जोडी त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी. त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी. डौल मोराच्या मानचा डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा. शक्ती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा राया. शक्ती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा राया. पुरुषपर करतीची जोडी डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार. डाव परपंचाचा मांडी
ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो. कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो. नाही बिकट घाट सारी सपाट वाट, नाही बिकट घाट सारी सपाट वाट. मऊ गाली ते ठाई ठाई हो, मऊ गाली ते ठाई ठाई. नमस्कार, माझे नाव अभिज्ञा. बैलगाडीत बसल्यावर किती मज्जा येते. अभिज्ञा फक्त बैलगाडीच नाही तर आपल्या स्नेहसंमेलनात भाजीची गाडी, रुग्णवाहिका, ट्रेन अजून कोणालाही बघितलंस का? तर आपण त्यांना बघायला जायचं का? चल की मग. नमस्कार, माझे नाव अनुचेतन जाते आहे. आज मी बस बद्दल बोलणार आहे. पहा लाल पिवळे अंग्रेज इष्टीचे नाव पद्धतीचे आजी आजोबांना अद्भुत म्हणून त्यांना इतकी आवडते. गावाला जाताना चष्मा असायची मात्र नक्कीच मिळतील. नमस्कार, माझे नाव भगत कैलास लाखे आहे. आज मी कविता नमस्कार, मी एक कविता सादर करणार. अधिकचा पंचात माल मोठी शिरी बांधली लहान माझ्या लाल घरात घंटा वाजत धवतो तर मालतो फटाफट अनेक आणि फोन केल्यावर साधलो. म्हणतात कोणाला नमस्कार, माझं नाव बद्दल आहे. आज मी रेसिपी बद्दल बोलणार आहे. कोकणे नाव माझं माहीत आहे का? त्याची जाती काढलं का? तो कटा बसता बसताना माझा बातमी बेटा भेटी जग मध्ये टाकतो तेव्हा त्या झोप काढतो.
नमस्कार, माझे नाव रिशा आहे. आज मी तुम्हाला रुग्णवाहिकाबद्दल सांगणार आहे. रुग्णवाहिका नाव आहे माझे. डोक्यावर लाल दिवा घंटा वाढे. रोगी आजारांनो आरामात झोपा. जलद उपचारासाठी मार्ग सोखा. बरे वाटले की चला हो घरी. माझी आपली सेवा तत्पर बरी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव इरा. आज मी क्रेन बद्दल बोलणार आहे. क्रेन नाव माझे. ओझू चालतो, इकडच्या वस्तू तिकडे ठेवतो. जड असो कितीही, पण मी शक्तिमान. माणसापेक्षा मोठा मान. पण मी असतो माणसाचा गुलाम. माणसाच्या हाती माझा लगाम. नमस्कार, माझे नाव आवी आहे. आज मी विषयाबद्दल बोलत आहे. सुरेश वाळूचा घालून धडा आवाज करून विषयाचं सुरू दिसतो. नमस्कार, माझे नाव वर्धन आहे. आज मी भाजीच्या गाडीबद्दल बोलणार आहे. नमस्कार, माझे नाव वर्धन आहे. आज मी भाजीच्या गाडीबद्दल बोलणार आहे. कांदे बटाटे लसूण आले घेऊन येतात भाजी बाले. एवढी भाजी आणतात कशी, गाडीवर हात घेऊन अशी. माझे नाव कबीर आहे. नमस्कार, माझे नाव ऋतुजा आहे. झुकू 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 अगीन गाडी. धुरांच्या रेषा हवेत काढी. पळते जाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. ए कबीर, मला झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला नाही जायचंय. मला गाडीत बसून चांदोबाच्या गावाला घेऊन जाशील का? काय? त्या गाडीत पक्षी असतील, मला सामान घेऊन बसलेले असतील. त्यातून मला इंद्रधनुष्य पण दिसेल. काय? हे तू काय बोलतेस? अरे ढगाढगांच्या गाडी. चल मग आनंद निकेतनच्या स्नेह संमेलनात दिसते का पाहूया.
सिग्नल देतो माडाचा, गार्ड मास्तर सूर्याचा सिग्नल देतो माडाचा, पक्षी प्रवासी निरोप घेती, पक्षी प्रवासी निरोप घेती सख्या सोबती मित्रांचा, आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. शिट्टी फुंकून टिटवीने दिला इशारा बसण्याचा, शिट्टी फुंकून टिटवीने दिला इशारा बसण्याचा, धापा टाकीत आला वारा, धापा टाकीत आला वारा लगेच घेऊन गंधाचा, आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. क्षितिजाच्या गावातून सुटली इंद्रधनुचा पूल करून या, क्षितिजाच्या गावातून सुटली इंद्रधनुचा पूल करून या, टेकड्या डोंगर टाकून मागे, टेकड्या डोंगर टाकून मागे बघा चालली वेगाने, आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. धुक्याचा मागे टाकून पुढे पुढे ती पळते गाडी, धुक्याचा मागे टाकून पुढे पुढे ती पळते गाडी, जाईल का मजला ती घेऊन चांदो मामाच्या गावी, जाईल का ती मजला घेऊन चांदो मामाच्या गावी, जाईल का ती मजला घेऊन, जाईल का ती मजला घेऊन चांदो मामाच्या गावी, आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे, आकाशाच्या आगगाडीतील ढगाढगांचे डबे, एका मागून एक राहिले ओळीत सारे उभे. नमस्कार, मी हिमानी. ही ढगाढगांची आगगाडी पण चांदोबापर्यंत नाही पोहोचू शकत. मग विमानात जायचं का? नाही रे, विमान पण नाही पोहोचू शकत. मग रॉकेट? चला बघूया. पंजाबी भाषेतलं हे गीत आहे एन्जॉय. Zoom zoom ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੂੰ ਮੁੰਝੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਸਾਈਕਲ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ 3 2 1 ਗੋ ਪੈਡਲ ਮਾਰੋ ਜ਼ੋਰੋ ਜ਼ੋਰ 10 ਦਿਨ ਲੱਗ ਜਾਣੇ ਹੋਰ ਥੱਕ ਗਏ ਅਸੀਂ ਹੋ ਗਏ ਸਲੋ ਡਿੱਗ ਗਏ ਥੱਲੇ ਓਹ ਹੋ zoom zoom ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੂੰ ਮੁੰਝੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਘਰ ਤੇ बैठो मार के छाल 3 2 1 गो पहला करिए इंजन स्टार्ट स्पीड चक लो फास्ट फास्ट आ गया ट्रैफिक हो गए स्लो हॉर्न बजदा पो पो रह गए थल्ले ओ हो zoom zoom असी चले तो मुझे तुसी जाना मेरे नाल बलून पे बैठो मार के
बैठो मार के छाल सीट बेल्ट कर लो टाइट टाइट मून तक बड़ी लंबी फ्लाइट प्लेन आ गया विच स्काई उड़दा जांदा हाई हाई प्लेन लगा शेक करन असी लिया फिर यू टर्न प्लेन नू कीता लो 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 थल्ले आ गए ओ हो हो ज़ूम ज़ूम असी चले ते मुंजे तुसी जाना मेरे नाल मेरे रॉकेट ते बैठो मार के छाल असी छोटे साडा रॉकेट ताल इंजन नू करो स्टार्ट उड़ गया रॉकेट करके ब्लास्ट सारे कहंदे सून सून पहुंचे असी ऑन द मून ऑन द मून ऑन द मून ज़ूम ज़ूम आ गए ऑन द मून मून पे लगदी धरती स्मॉल एलियंस नू की हंसी सती श्री अकाल सत श्री अकाल घूम लिया मून हुण असी चले मजा आ गया बल्ले 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 या आपल्या 9वीच्या वर्गातल्या मुली आहेत, त्यांना तुमच्याशी 2 मिनटं संवाद साधायचा आहे. बोला. हॅलो, मी आनंदी. आम्हाला 9वीत उद्योजकता विषय असतो, त्याच्यासाठी आम्ही एक व्यवसाय करतो आहे. आम्ही छोट्या बुकलेट्स तयार केलेल्या आहेत लहान मुलांसाठी, ज्याच्यात प्राण्यांचे चित्र, नाव आणि त्या प्राण्याबद्दलची कविता असं आहे. तर त्याच्यासाठी एक सॅम्पल आमच्याकडे आहे, आमचा स्टॉल खाली आहे. तुम्ही ज्या दारातनं बाहेर पडाल तिथे आम्ही असू खाली, तर तुम्ही बघा ते पुस्तक, तुम्हाला आवडलं तर आमच्याकडे नोंदणी करा. तुम्ही समजा तेवढे पे केले तेवढे पैसे तर तुमची ऑर्डर कन्फर्म होईल आणि आम्ही 25 तारखेच्या आधीपर्यंत मुलांसोबत पुस्तक घरी पाठवतो. आम्ही त्या ऑर्डरप्रमाणे बनवून तुम्हाला नक्की देऊ. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही बघा. आणि ऑनलाईन पेमेंट जर करायचं असेल तर तसं आम्ही शाळेच्या ग्रुपवर ताईंना सांगून QR पाठवतो. थँक्यू. आपल्या बालवाडी 2च्या मुलांनी खूप सुंदर सादरीकरण केलं आहे. त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. निवेदनसुद्धा बालवाडी 2च्या मुलांनीच केलं आहे, त्यांचंही खूप खूप कौतुक. स्नेहसंमेलनाच्या विषयानुसार मुलांशी वाहतुकीच्या नियमांबद्दल गप्पा झाल्या. वर्गात चर्चा करताना मुलांनी काही निरीक्षणे नोंदवली, ती सांगते. मुलांनी सांगितले, हेल्मेट न घालणे, सिग्नल मोडणे, सीट बेल्ट न लावणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, गाडी वेगात चालवणे, अशा अनेक चुका मोठ्यांकडून होतात. त्यावर आम्ही सर्वांनीच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा निर्धार केला आहे. या आमच्या निर्धारात तुम्हा सगळ्यांनाही सामील व्हायला नक्कीच आवडेल अशी आमची खात्री आहे. जमेल ना? धन्यवाद. बघा हां, आपली मुलं याकडे लक्ष देणार आहेत. हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्याला आपल्या शाळेचे संतोषदादा, भूषणदादा, तसेच आपले पालक प्रसाद मुळे आणि फॅशन शो आणि काव्यवाचन नाटक लिहिण्यासाठी गौरी पटवर्धन यांची मदत झाली आहे. या सगळ्यांचे आभार. खेळवाडी, बालवाडी 1 आणि बालवाडी 2च्या पालकांचे सजावटीसाठी मोलाचे सहकार्य मिळाले आहे. त्या सर्वांचेही खूप खूप आभार. आपल्या कार्यक्रमाचे नेहमीच सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी श्रुती, प्रणव आणि धनंजय यांची मदत होते. यांचेही आभार. आजची ध्वनी व्यवस्था श्री पालवे यांनी पाहिली, त्यांचेही आभार. आपल्या स्नेहसंमेलनाबद्दल आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा व्हॉट्सअप गटावर नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. आपला कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करते. Zoom zoom ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੇ ਮੁੰਡੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਸਾਈਕਲ ਤੇ ਬੈਠੋ ਮਾਰ ਕੇ ਛਾਲ 3 2 1 go ਪੈਡਲ ਮਾਰੋ
ਪਹਿਲਾ ਕਰੀਏ ਇੰਜਨ ਸਟਾਰਟ ਸਪੀਡ ਚੱਕ ਲੋ ਫੈਸਟ ਫੈਸਟ ਆ ਗਿਆ ਟ੍ਰੈਫਿਕ ਹੋ ਗਿਆ ਸਲੋ ਹੋਣ ਵੱਜਦਾ ਪੋ ਪੋ ਰਹਿ ਗਏ ਥੱਲੇ ਓ ਹੋ ਜ਼ੂਮ ਜ਼ੂਮ ਅਸੀਂ ਚੱਲੇ ਤੂੰ ਮੁੰਡੇ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ ਮੇਰੇ ਨਾਲ ਬਲੂਨ ਤੇ